नमस्कार. आज शिकणार आहोत हा डॉटची खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी, अगदी कोणालाही आवडेल अशी रांगोळी. बघा, आजूबाजूला मी अशा रेषा ओढून घेतल्या आहे आणि मध्यभागी एक मोठी रेष आणि त्याच्या आजूबाजूला आपल्याला क्रॉस रेषा अशा ओढून घ्यायच्या आहे. बघा, पहिले सरळ आणि आजूबाजू अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडं तशाच रेषा ओढून घ्यायच्या आहे आणि अगदी तुम्हालाही आवडेल अशी कलरफुल आणि सुंदर अशी आपली रांगोळी होणार आहे. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा, कारण मी सोप्यात सोपी पद्धतीचे व्हिडिओ आणत असते, जेणेकरून ज्याला येत नाही रांगोळी त्यांच्यासाठी माझे खास व्हिडिओ असतात. अशा पद्धतीने आपण रेषा ओढून घेणार आहोत, कारण खूपच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आणि कलर कसे भरायचे तेही सांगणार आहे. म्हणून ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठीच खास व्हिडिओ आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला गोल गोल करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला इथूनही गोल, इथूनही गोल आणि इथूनही असं गोल, असं फ्लावर्स, हाफ फ्लावर्स आपल्याला तयार करायचं आहे. ह्या बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने करून घ्यायचे. बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर रांगोळी आहे आणि माझी फेसबुकवर बी आय डी आहे, इंस्टाग्रामवर बी आय डी आहे. नक्की ट्राय करा आणि पूर्ण शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघा, कारण कलरफुल अशी आपली रांगोळी होणार आहे आणि कलर कसे भरायचे तेही मी सांगणार आहे. कलर कॉम्बिनेशनही मी दाखवणार आहे, म्हणून पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हे बघा, असं आपल्याला गोल गोल करून घ्यायचं आहे. आधी आपल्याला जाडसर अशी रेस घ्यायची पहिली चुटकीने. हे बघा, मधून आपल्याला अशा पद्धतीने कलर भरायचा आहे. बघू शकता तुम्ही. आधी आपल्याला कडेने व्यवस्थित असा कलर भरायचा आहे. आपण पहिले हाफ कलर भरून घेऊया. वरच्या भागालाच आपल्याला फक्त कलर भरायचा आहे. बघा, नंतर आपल्याला विरुद्ध कलरही भरायचा आहे. सेम त्या पद्धतीने आपण सगळ्या फ्लावरमध्ये हाफ कलर भरणार आहोत. अगदी सोपी रांगोळी आहे. दिसायला कठीण वाटते, पण खूपच सोपी रांगोळी आहे. नक्की ट्राय करा. आपल्याला व्यवस्थित मधल्या भागीच कलर भरायचा आहे. बघू शकता तुम्ही.
आपल्याला काय करायचं आता, विरुद्ध कलर भरायचा आहे बघा. खालच्या बाजूला हाफमध्ये आपल्याला अशा पद्धतीने विरुद्ध कलर आपल्याला भरून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते, बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला कलर भरत जायचं आहे. सगळीकडं आपण सेम त्या पद्धतीने भरून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने सगळीकडे आपण भरून घेणार आहोत कलर. फक्त हाफमध्ये खालच्या बाजूला आपल्याला भरायचं आहे. तर आपल्याला बोटाने थोडं गोल करून घ्यायचं आहे. थोडं थोडं गोल गोल करायचं आहे. सगळीकडे आपल्याला गोल करून घ्यायचं आहे एका बोटाने. त्याच्यामध्येही आपण विरुद्ध कलर टाकून घेणार आहोत. तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. आपल्याला फक्त डॉट टाकून घ्यायचे. हे बघा, मी बोटाने अशी डिझाईन काढते, बघू शकता तुम्ही. फक्त आपल्याला बोटाने बाहेर फेकत जायची रांगोळी, हळूहळू व्यवस्थित. सेम त्या पद्धतीने सगळीकडं आपण फ्लावरला तसंच करून घेणार आहोत. किती सुंदर अशी आपली रांगोळी दिसते, बघू शकता तुम्ही. अगदी सोप्या पद्धतीने मी व्हिडिओ आणत असते. नक्कीच माझी पूर्ण व्हिडिओ बघत जा. यूजफुल व्हिडिओ असतात माझे. मध्ये बघा, अशा पद्धतीने आपण त्रिकोणमध्ये रेषा ओढून घेणार आहोत. जे 3 डॉट आहेत ना आपले खालचे, त्याला असं भिडवून आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे फक्त त्रिकोणमध्ये. आपल्याला 3-3 डॉटला खालपर्यंत अशा 3 डॉटला त्रिकोण असा आकार तयार करायचा आहे, बघू शकता.
अगदी कोणालाही येईल एवढी सोपी रांगोळी. त्याच्यामध्येही छोटा आपण त्रिकोण बॉक्स तयार करणार आहोत. फक्त आपल्याला त्रिकोण काढायचं आहे मध्ये. हे बघा अशा पद्धतीने. त्याच्यामध्ये मी सॉसची किंवा अशी प्लास्टिकची बॉटल घेतली रांगोळी भरून. बघा, ज्यांना अगदी कलर भरता येत नसेल तर बॉटलमध्ये रांगोळी कलर तुम्ही भरू शकता. रांगोळी आपल्याला कलर रांगोळी बॉटलमध्ये टाकून अशा पद्धतीने कलरही भरू शकतो. बघा किती सोपी पद्धती. मी भरपूर व्हिडिओ टाकले हे की ज्यांना अगदी कलर भरता येत नसेल तर सॉसची बॉटल घ्यायची. आपल्याला सॉसची बॉटल बाजारात भेटते 50 ते 60 रुपयाला. त्याच्यामध्येही आपण कलर रांगोळी टाकून कलर भरू शकतो रांगोळीमध्ये. हे बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी. बघा मध्येही आपल्याला विरुद्ध कलरचा डॉट पाडून घ्यायचा आहे, एक एक डॉट. कारण मी कलर कॉम्बिनेशनही दाखवलं आहे तुम्हाला कशा पद्धतीने आपण भरतो. याला ही डिझाईन काढून घेणार आहोत आपण. फक्त एका बोटाने बाहेर फेकत जायची आपल्याला रांगोळी. मध्ये आपल्याला डॉट पाडून घ्यायचा आहे थोडा मोठा, आणि आजूबाजूही आपण डॉट पाडून घेणार आहोत. आपल्याला थोडं गोल करून घ्यायचं एका बोटाने व्यवस्थित. डॉटला आपल्याला गोल असं करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कलर टाकता येईल. त्याच्यामध्ये आपल्याला विरुद्ध कलर असा टाकून घ्यायचा आहे. बघू शकता इथंही आपल्याला व्हाईट, जिथं आपल्याला डॉट आहेत छोटे डॉट तिथं आपल्याला मोठे डॉट टाकून घ्यायचे. आणि नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतात. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. आणि ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद.